श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला काही उपयुक्त आसनांविषयी माहिती देणार आहे। पहिल्या आसनाचं नाव आहे मंडूक आसन। आता ते कसे करावे याबद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती देतो। आता सुरुवात करताना आपण अशी मांडी घातली, त्याचं आधी वज्रासनामध्ये रूपांतर करायचे, म्हणजे वज्रासन अशी करायची। वज्रासन हे जे आहे इकडं अंगठी जे आहे अंगठी एकमेकांमध्ये घालायची, इकडे अशी एकमेकांमध्ये अंगठी घालायची आणि अशा पद्धतीने वज्रासन आधी करून घ्यायचे। अशा अंगठी एकमेकांना इथे घालायची आणि मग अशा पद्धतीने पहिल्यांदा वज्रासन करायचं। ठीक आहे, आता वज्रासन केल्यानंतर आपल्याला मंडूक आसन करायचं। त्याच्या संबंधी हे जे पोट आहे तिथं बेंबी असते, या बिंबीची इथं नारळ इंचावरती इथे हे असं जे असतं हे असं इथं घालायचं आणि श्वास पूर्णपणे बाहेर टाकायचा आणि हे असं करायचं। ठीक आहे, आता दुसऱ्या पद्धतीने असं पण आहे, असा हात धरायचा, असा घ्यायचा, दुसरा हात असा टाकायचा, पुन्हा एकदा श्वास सोडायचा, पुन्हा एकदा असं करायचं। अशा पद्धतीने मंडूकासन करायचं। आता याचा जर फायदा बघायचा झाला तर काय असतं की या ठिकाणी लिव्हर आणि या ठिकाणी पॅनक्रियाज आहेत, ह्या दोन्हीचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन व्यवस्थित इथं सुरू होतं आणि सर्वात महत्वाचे हे दोन ऑर्गन्स असतात आणि डायबिटीस इथं कंट्रोल करू शकतो आपण या आसनामध्ये। कारण पॅनक्रियाज मधनं जे काही हे रसायन निघत असतं बाहेर, तर ते व्यवस्थित निघायला इथं उपयोगी पडतं। कारण या जागेवरती दबाव पडल्यानंतर सगळं नॉर्मल सुरू होतं आणि तुम्ही हे जर करून बघितलं तर तुम्हाला त्याचा उत्तम फायदा होईल। फक्त हा रिकाम्या पोटी शक्यतो करावा, जास्त जेवण झाल्यानंतर करू नये, कारण डायरेक्ट पोटाशी संबंध असतो। रिकाम्या पोटी जर केलात तुम्ही हा तर अतिशय त्याचा तुम्हाला चांगला परिणाम मिळू शकतो। आणि पहिले जे आपण आसन केले त्याला आपण वज्रासन म्हणतो, तर ते वज्रासनही जेवण झाल्यानंतर एकच आसन असं की जे आपण करू शकतो ते म्हणजे वज्रासन। आणि वज्रासन केल्यामुळे अतिशय पचनाविषयी आणि बाकीचे बऱ्याचशा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात। आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि माझ्या याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।